नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एम-एस-टी सी-ई-टीच्या ग्रुपिंग क्रायटेरिया बद्दल बोलणार आहे. म्हणजे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्समध्ये 12वी एच-एस-सी बोर्डमध्ये किती मार्क्स पाहिजेत, जेणेकरून तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता किंवा एम-एस-टी सी-ई-टीच्या पोर्टलवर तुम्ही रजिस्टर करू शकता कॅप राउंडसाठी. ठीक आहे, तुम्हाला सी देता येईल. ओके, पण त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं, त्यावेळेस आपल्याला कॅप राउंडमधनं जायला लागतं, बरोबर? मग त्याच्यासाठी आपल्याला रजिस्टर करायला लागतं. जर तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमध्ये जेवढे समजा ग्रुपिंगसाठी मार्क्स लागतात, ओके, ते मी या व्हिडिओत नंतर सांगणार आहे. ते जर तुमचे येत नसतील, तर तुम्ही एम-एस-टी सी-ई-टी मधनं इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, आपण पाहूया ग्रुपिंग क्रायटेरिया. ओके, इथं तुम्हाला मी फॉर्म्युला दाखवलाय, पण हा तुम्हाला थोडासा समजणार नाही. आपण हे डिटेलमध्ये पाहूया. तर सर्वप्रथम आता हा चार्ट तुम्ही व्यवस्थित पहा. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर हे पहा. आता सर्वप्रथम आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या 3 विषयात मिळून जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला या 3 विषयात मिळून 300 पैकी 135 मार्क्स आले पाहिजेत. ओके. जर तुमचे 135 किंवा 135 च्या जास्त मार्क्स येत असतील, तर तुम्ही इलिजिबल आहात. तुम्ही व्यवस्थित ॲडमिशन घेऊ शकता. पण जर 135 किंवा 135 च्या जर कमी तुमचे मार्क्स येत असतील, तर तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल नसता. ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच किती आहे? आपल्याला 45% मार्क्स आणायचे आहेत, बरोबर? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ टोटल बोर्डमध्ये मी म्हणत नाही. तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या 3 सब्जेक्टमध्ये मिळून आपल्याला 300 पैकी 135 आणायचे आहेत. म्हणजेच 45% आणायचे आहेत. कुणासाठी? ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता तेच जर आपण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहिलं, ओके, आता ज्या कॅटेगरी आहेत, म्हणजे कॅटेगरी कोणत्या थोडक्यात एस-सी-बी-सी कॅटेगरीचं असेल, ई-डब्ल्यू-एस असेल, ओ-बी-सी असेल, एस-बी-सी असेल, एन-टी-1, एन-टी-2, एन-टी-3 असेल, त्यानंतर पी-डब्ल्यू-डी कॅटेगरी असेल किंवा व्ही-जे-डी-टी कॅटेगरी असेल किंवा समजा इथं एस-सी, एस-टी, एस-सी, एस-टी कॅटेगरीचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना किती आणायचे? तर फक्त 120 मार्क्स. 300 पैकी जर तुमचे 120 मार्क येत असतील किंवा 120 पेक्षा जास्त मार्क्स येत असतील आणि समजा तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा ग्रुपिंग क्लिअर आहे. तुम्ही व्यवस्थित ॲडमिशन घेऊ शकता. पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल आणि 120 पेक्षा जर तुम्हाला कमी येत असतील, तर तुम्ही इलिजिबल नाही. तुम्ही ॲडमिशन इंजिनिअरिंगला घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला इथं किती? तर 40% आणायचे आहेत. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, की कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 300 पैकी 120 म्हणजे 120, 40% आणि त्याच्यानंतर जे ओपनचे विद्यार्थी आहेत, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या 3 विषयांची ॲडिशन मिळून 135 आणायचे आहेत आउट ऑफ 300 म्हणजेच किती? 45%. ओके. हा झाला एक बेसिक क्रायटेरिया. पण त्याच्यानंतर याच्यामध्ये काय म्हणजे ट्विस्ट येणार आहे, तर जो आपला केमिस्ट्री सब्जेक्ट आहे, तर तो केमिस्ट्री सब्जेक्ट आपण काय करू शकतो, आपले जे बाकीचे सब्जेक्ट आहेत, तर त्याने रिप्लेस करू शकतो. आता ते कोणते सब्जेक्टने रिप्लेस करू शकतो, मी तुम्हाला येणाऱ्या स्लाइड्समध्ये सांगणार आहे. पण रिप्लेस केल्यानंतर ना जर तुमचा क्रायटेरिया पूर्ण होत असेल, ओके. जर समजा केमिस्ट्री या विषयाला ओके, मॅथ्स आणि फिजिक्स हे कंपल्सरी विषय आहेत. त्यांना तुम्हाला रिप्लेस करता येत नाही. फक्त केमिस्ट्रीलाच रिप्लेस करण्याचा ऑप्शन असतो. जर तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करून दुसरा कोणता सब्जेक्ट घेतला, ओके, म्हणजे समजा कन्सिडर केला आणि त्याच्यात जर तुम्ही ओपन असाल 135 जर आले असतील, तर तुमची ग्रुपिंग क्लिअर आहे. त्याच्यात जर तुम्ही कॅटेगरीचे असाल 120 किंवा 120 पेक्षा जास्त जर आले असतील, तर तुमची ग्रुपिंग क्लिअर आहे. पण जरी तुम्ही रिप्लेस करून सुद्धा जर याच्यापेक्षा कमी येत असतील, तर मग तुमची ग्रुपिंग क्लिअर नाही. तुम्हाला एक्झामला अपिअर व्हायला लागेल. इंजिनिअरिंगला ॲडमिशन तुम्ही घेऊ शकत नाही. भले तुम्हाला सी किती मार्क्स येईल, तो खूप वेगळा विषय राहिला. पण अगोदर आपण त्याच्यासाठी इलिजिबल पाहिजे कॅप राउंडसाठी. ही कॅप राउंडची इलिजिबिलिटी आहे. ओके. तर आता पाहूया आपण की केमिस्ट्रीला कोणत्या सब्जेक्टने रिप्लेस केलं जातं. आता केमिस्ट्रीला कोणत्या सब्जेक्टने रिप्लेस केलं जातं? तुम्हाला माहिती असतील सब्जेक्टचे नाव बऱ्याच ह्याच्यामधील. बायोटेक्नॉलॉजी. ओके. जर तुमचं बायोटेक्नॉलॉजी असेल, फिजिक्स, बायोटेक्नॉलॉजी आणि मॅथेमॅटिक्स या 3चे मिळून जर तुमचे 135 ओपनसाठी, 120 कॅटेगरीसाठी जर त्याच्यापेक्षा जास्त येत असतील, तर तुम्ही इलिजिबल आहात. ओके. त्यानंतर बायोलॉजी जर असेल, ओके, बायोलॉजी सब्जेक्ट म्हणजे पी-बी-एम फिजिक्स, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स या तिन्हींनी जर तुमचा क्रायटेरिया पूर्ण होत असेल, तर तुम्ही इलिजिबल आहात. त्याच्यानंतरनं समजा टेक्निकल व्होकेनेशन, त्याच्यानंतरनं काय कॉम्प्युटर सायन्स, आय-टी, ओके, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे असतात. सी आणि आय-टी सब्जेक्ट असतात त्यांचे. ओके. त्यांचं जर समजा केमिस्ट्रीचे मार्क्स फर्स्ट ऑफ ऑल तर केमिस्ट्रीचे कन्सिडर करायचे. जर केमिस्ट्रीमधून जर ग्रुपिंग क्लिअर होत नसेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथने जर ग्रुपिंग क्लिअर नसेल होत, तर यापैकी तुम्ही कोणताही सब्जेक्ट तिथं रिप्लेस करू शकता. ओके. त्याच्यानंतर अजून बरेचसे सब्जेक्ट आहेत. ओके. इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस आहे, ॲग्रीकल्चर आहे, इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे, बिझनेस स्टडीज आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि एंटरप्रेन्योरशिप आहे. म्हणजे यापैकी तुम्ही कोणताही सब्जेक्ट जर केमिस्ट्रीच्या जागी रिप्लेस केला, फिजिक्स आणि मॅथ रिप्लेस करता येत नाही.
केमिस्ट्रीच्या जागी तुम्हाला हे सब्जेक्ट्स रिप्लेस करण्याचे ऑप्शन आहे. जर हे सब्जेक्ट मिळून तुमचे जर ग्रुपिंग क्लिअर होत असेल, तर तुम्ही एलिजिबल आहात. पण हेही करून जर ग्रुपिंग तुमची क्लिअर नसेल होत, तर तुम्ही एलिजिबल नाही. तुम्हाला एक्झामला एंटर व्हायला लागेल. ओके. तर या पद्धतीने हा ग्रुपिंग क्रायटेरिया आहे. मग एच-एस-सी बोर्डला तुम्ही प्रिपेअर करत असताना व्यवस्थित करा. कारण ठीक आहे, सी-ई-टीचा अभ्यास किंवा सी-ई-टीत मार्क्स कमी जास्त होत राहतील. पण तुम्ही अगोदर एलिजिबल तर पाहिजे. त्याच्यासाठी काय करा, व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करा. जर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आपला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतरनं चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांना एक टार्गेट समजेल किंवा एम-एस-टी, सी-ई-टीची एलिजिबिलिटी त्यांना समजेल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण टेक एस्पायरने काय केलं, एक WhatsApp ग्रुप क्रिएट केला. जे मुलं 2026 मध्ये सी देणार आहेत त्यांच्यासाठी. तर त्या ठिकाणी बहुतांश मुलं सध्या जॉइन आहेत. त्यांना स्टडी मटेरियल असेल किंवा कोणताही गाईडन्स असेल, तर त्यांना तिथं मिळतोय. त्याच्यामुळं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या WhatsApp ग्रुपची लिंक आहे. तुम्ही तो ग्रुप नक्की अवश्य जॉइन करा. इथून पुढे स्टडी मटेरियल असेल एम-एस-सी, सी-ई-टीसाठी किंवा त्याच्यानंतरनं लागणारा गाईडन्स कॅप राउंडसाठी तो सर्व त्या एकाच ग्रुपवर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तो ग्रुप नक्की जॉइन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.